हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आणि एक्साइटिंग असणार आहे कारण आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक प्लेसेस इन न्यूयॉर्क सिटी. लवकरच सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही हॉटेलमधनं चेकआउट केलेलं आहे आणि आम्ही आमची रेंटल कार पिक केलेली आहे. टाइम्स स्क्वेअरच्या हॉटेलपासनं रेंटल कारच्या लोकेशनला जाता जाता खूप जास्त गर्दी लागली. तिथनं बाहेर पडून आता आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनकडे निघालेलो आहे आणि ते डेस्टिनेशन आहे इथला हिस्टॉरिक ब्रुकलिन ब्रिज. तर आता आम्ही ऑलमोस्ट तिथे पोहोचलेलो आहे आणि आम्हाला गर्दी अवॉइड करायची होती, त्यासाठी आम्ही आमची कार डंबो एरियामध्ये पार्क करणार आहे. आत्ता आमची कार ज्या ब्रिजवरनं चाललेली आहे तो आहे मॅनहॅटन ब्रिज आणि त्याच्या साईडला पॅरलली तुम्हाला ब्रिज दिसतोय तो आहे ब्रुकलिन ब्रिज. या ब्रिजवरनं जाताना न्यूयॉर्क स्कायलाईनचा जो व्ह्यू दिसत होता इट वॉज जस्ट ब्रेथटेकिंग. बऱ्याच दिवसानंतर न्यूयॉर्कला आल्यामुळे आम्हाला खूप मस्त वाटत होतं आणि लास्ट टाइम आम्ही जेव्हा या ब्रिजला आलेलो तेव्हा आम्ही मॅनहॅटन ते ब्रुकलिन ब्रिज अशी साईड कव्हर केली होती, तिथनं हा व्ह्यू पाहिला होता. ब्रिजवरनं ड्रायव्हिंग करता करता आम्हाला समोर सगळे मॅसिव्ह स्काय स्क्रेपर्स, ब्ल्यू स्काय आणि साईडला मस्त आयकॉनिक ब्रुकलिन ब्रिजचा व्ह्यू पाहायला मिळाला. ड्रायव्हिंग विंडोज डाऊन करून तो व्ह्यू बघणं आणि ती विंड फील करणं इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. NYC स्कायलाईनचा तो सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही ड्राईव्ह करत डायरेक्टली डंबोच्या पार्किंगमध्ये रीच झालो. आम्ही इथे पेड पार्किंग घेतली होती. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही इथे खूप जास्त गर्दी आहे. आम्ही याआधी पब्लिक पार्किंग ट्राय केली बट आम्हाला तिथे मिळाली नाही, सो आम्हाला पेड पार्किंगच घ्यावी लागली. यानंतर आम्ही डंबो एरिया एक्सप्लोअर केला. आम्ही इथे संडेला आल्यामुळे इथे फ्ली मार्केट होतं, सो थोडासा इथून वॉक केला आणि यानंतर आम्हाला इथल्या एका फेमस लोकेशनला जायचं होतं. तर आता आलेलो आहे आम्ही इथल्या इंस्टाग्राम फेमस स्पॉटला, जिथनं दोन्ही बिल्डिंगच्या मधून मॅनहॅटन ब्रिज दिसतो. इथे मस्त फोटोज आणि व्हिडिओ काढून आम्ही पेडेस्ट्रियन वॉकवेवरून वॉक करायला स्टार्ट केला. यावेळेस आम्ही ब्रुकलिन साईडपासनं मॅनहॅटन साईडकडे वॉक करायला सुरुवात केली. वर्ड्समध्ये सांगता येणार नाही तेवढा ब्युटिफुल व्ह्यू होता. आता आम्ही ब्रिजवर आलेलो आहे आणि वॉक करत करत पुढेपर्यंत चाललेलो आहे. तर तुम्हाला हा ब्रिज पूर्णपणे वॉक करत क्रॉस करायचा असेल तर तेही करू शकता. आम्हाला एवढा वेळ नव्हता आणि यानंतरही आम्हाला काही स्पॉट्स कव्हर करायचे होते, त्यासाठी आम्ही फक्त 5 ते 10 मिनिटाचा या ब्रिजवर वॉक केला. व्हिडिओमध्ये बघू शकता या ब्रिजचा वॉकवे वरच्या साईडला आहे आणि खालच्या साईडने कार्स चाललेले आहेत. ब्रुकलिन ब्रिज हा वन ऑफ द ओल्डेस्ट आणि मोस्ट फेमस ब्रिज आहे US मधला. हा ब्रिज 24 मे 1883ला 14 वर्षाच्या कन्स्ट्रक्शन नंतर ऑफिशियली ओपन झाला. जेव्हा हा ब्रिज तयार झाला होता तेव्हा तो जगातला सगळ्यात मोठा सस्पेन्शन ब्रिज होता. तसेच सस्पेन्शन ब्रिजसाठी आयर्न वायर्सच्या ऐवजी स्टील वायर वापरणारा हा जगातला फर्स्ट ब्रिज होता. लहान असल्यापासून हा ब्रिज मी फक्त मूवीत पाहिला होता आणि SRKचं फेमस कल हो ना होचं सॉन्ग या ब्रिजवर शूट करण्यात आलं होतं, त्यामुळे या ब्रिजवर येण्याची फिलिंग काही वेगळीच होती. या ब्रिजची एक इन्फॉर्मेशन म्हणजे जेव्हा हा ब्रिज नवीन बांधला होता तेव्हा लोकांना असं वाटायचं की हा ब्रिज पडेल. तर ही भीती दूर करण्यासाठी बर्मन नावाच्या एका व्यक्तीने 1884 मध्ये या ब्रिजवरनं 21 हत्ती चालवले होते, ज्यामुळे लोकांना खात्री पटली की हा पूल स्ट्रॉंग आहे. ब्रिजवर थोडासा वॉक केल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं इथल्या वॉटरफ्रंटला. आता आम्ही आलेलो आहे इथल्या फेमस जेन्स कॅरोसेल एरियाच्या राईट साईडला, जो की एक वॉटरफ्रंट आहे आणि इथनं पण ब्रिजचा व्ह्यू दिसतोय. या ब्रिजवरनं एक ट्रेन पण चालली होती, त्यामुळे हा व्ह्यू अजूनच छान दिसत होता. आणि याच्या लेफ्ट साईडला आहे इथला स्कायलाईन व्ह्यू. तुम्ही माझ्या मागे जी ब्राऊन कलरची बिल्डिंग बघतात त्या बिल्डिंगच्या वरच्या साईडला जाऊन पण हा व्ह्यू बघता येतो. तसेच इथे बरेचसे रेस्टॉरंट्स आहेत, तर आम्ही थोडेसे रेस्टॉरंट्स फिरलो. आम्हाला थोडीशी भूक लागली होती, सो डिनरचा इथेच आमचा प्लॅन होता. पण त्याआधी आम्हाला इथला सनसेट बघायचा होता. व्हिडिओमध्ये मागे जे तुम्हाला ग्लास हाऊस दिसतंय त्याच्यामध्येच हे क्लासिक जेन्स कॅरोसेल आहे आणि या साईडच्या डेकवर जाऊन सुद्धा स्कायलाईनचा एकदम ब्युटिफुल व्ह्यू दिसतो. यानंतर आम्हाला सनसेट बघण्यासाठी जायचं होतं पेबल्स बीचवर.
जशी पण इव्हनिंग जवळ आली होती इथे गर्दी वाढत चालली होती. नंतर आम्ही जाऊन पेबल्स बीचवर थोडा वेळ बसलो. रिलॅक्सिंग साऊंड ऑफ वेव्स आणि समोर न्यूयॉर्क स्कायलाईनचा व्ह्यू फुल पीस ऑफ माइंड वाटत होतं. बीचवर बसल्यानंतर जो वॉटरचा रिलॅक्सिंग साऊंड येत होता आणि त्याबरोबरच हा स्कायलाईन व्ह्यू, एव्हरीथिंग फेल्ट सो पीसफुल. इथे मस्त थंड हवा सुटली होती आणि सनसेटमुळे स्कायचे कलर्स चेंज होत होते. NYCची धावपळ एका बाजूला आणि दुसरीकडे बीचवर मिळणारी शांतता, हा कॉन्ट्रास्ट अनुभवण्यासारखा होता. खरंच आमच्या पूर्ण दिवसातला हा सगळ्यात रिलॅक्सिंग आणि ब्युटिफुल पार्ट होता. जर तुम्ही डंबो एरियामध्ये येत असाल तर तुम्हाला ॲटलिस्ट अर्धा तास तरी या पेबल बीचवर घालवलाच पाहिजे. हा जो स्पॉट आहे तो फोटोग्राफर्सचा फेवरेट आहे. ते त्याला वन ऑफ द बेस्ट गोल्डन अवर स्पॉट्स इन NYC असं म्हणतात. कारण मॅनहॅटन बिल्डिंगच्या मागेच सनसेट होतो, त्यामुळे हा सगळा एरिया गोल्डन दिसतो. ऑल राईट गाईज, आता दिवस एंड करायची वेळ आलेली होती. दिवसभर फिरून आम्हाला भरपूर भूक लागली होती, सो आम्ही इथेच वॉटरफ्रंट जवळ मस्त डिनर केला. मॅनहॅटनचे लाईट बघत बघत जेवणाची मजा काही वेगळीच आहे. इट इज इझिली वन ऑफ द बेस्ट व्ह्यूज इन द वर्ल्ड. व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दिसत असेल माझ्या मागच्या या बिल्डिंगचे सगळे लाईट्स लागायला लागलेले आहेत. सनसेट बघून आम्ही इथनं जाण्याचं ठरवलं होतं. यानंतर आम्हाला एका अजून डेस्टिनेशनला जायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला NYC आता सोडायला लागणार आहे. ही स्कायलाईन बघता बघता असं वाटत होतं की अजून एखादा दिवस इथे स्पेंड करावा. इथून जायची अजिबात इच्छा होत नव्हती. पण आज आम्ही मस्त डंबो पाहिलं, मॅनहॅटन ब्रिज पाहिला, नंतर हिस्टॉरिक ब्रुकलिन ब्रिजवर वॉक केला, नंतर मस्त पेबल बीचवर एन्जॉय केलं आणि आमचा दिवस एंड केला. बाय न्यूयॉर्क, सी यू नेक्स्ट टाईम. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.